नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेतील GS2 या विषयातील जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन घेतोय. 2022च्या पेपरमध्ये आपण 1 ते 50 प्रश्न आणि त्याच्यानंतर 51 ते 100 प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आज आपण 100च्या पुढचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा त्यातला 101 वा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे सेंटर आणि स्टेट रिलेशन मध्ये जे काही फॉर्मेशन ऑफ स्टेट नावाचा एक टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर त्यातलाच हा एक प्रश्न आहे. धार आयोगाने भाषिक प्रदेशाची मागणी ही निरुपयोगी आणि निराधार असल्याचे घोषित केलं आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला 1947च्या वेळेस जेव्हा घटनेचं फॉर्मेशन चालू होतं त्या घटनेच्या फॉर्मेशन सोबतच आपण राज्याची पुनर्रचना करण्यासंदर्भामध्ये एक आयोग सुद्धा नेमलेला होता. त्याचं नाव धार आयोग होतं. ठीक आहे, तर त्या धार आयोगाने नेमकं काय रिकमेंडेशन्स केले याच्यावर प्रश्न विचारले. तर धार आयोगाने काय सांगितलं होतं की भाषिक प्रदेशाची मागणी ही निरुपयोगी आहे आणि निराधार असल्याचं घोषित केलं होतं. ठीक आहे, तर पहिल्या ज्या काही 2-3 कमिट्या होत्या त्यांनी भाषानुसार प्रदेशाची रचनेसंदर्भामध्ये निगेटिव्ह मत जाहीर केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे हे विधान बऱ्यापैकी बरोबर येईल. ठीक आहे, त्यानंतर JVP समितीने मुंबई महाराष्ट्रातून वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. तुला माहित आहे की नेहरूजींच्या विरोधामध्ये आपल्याला रायगडला जेव्हा त्यांनी व्हिजिट दिलं तेव्हा काळे झेंडे दाखवले गेले. त्याचं कारण काय होतं? कारण का त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासंदर्भामध्ये तरतूद केलेली होती. JVP समितीच्या नंतर नेमलेली त्यांनी सुद्धा वाक्य बरोबर आहे. आणि काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य योजना सुद्धा मांडलेली होती 1955 मध्ये. ठीक आहे, तर ती सुद्धा आपण फेटाळलेली होती. आणि नंतर मग 1956 मध्ये जो काही आपण फाजल अली आयोग नेमलेला होता तर त्या फाजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार मग नंतर राज्याचं डिव्हायडेशन करण्यात आलं. ठीक आहे, ओके, तर हे तिन्ही विधान बरोबर आहे. चौथं विधान वाचलं आपण 1955 मध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, तर हे 1955 ला जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली गेली त्याचे एक भाग म्हणून सेनापती बापट होते. मात्र त्याचे अध्यक्ष जे होते तर ते केशवराव जयदेव होते. ठीक आहे, केशवराव जयदेव. इथली जी इन्फॉर्मेशन आहे ती चुकीची असल्यामुळे हे नाव काही चुकीचं विधान कुठलंही नंबर 4. ठीक आहे, पुढे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 102. ठीक आहे, इथे ज्या काही आर्टिकल्स आहेत तर त्याच्या जोड्याला विचारलेला आहे. नगरपालिकेच्या संदर्भामध्ये हे आर्टिकल्स आहेत. बघा 243R 243T आणि V आणि झडे. ठीक आहे, तर त्यातले आपल्याला माहित असलेले आर्टिकल्स कुठले आहेत की जास्तीत जास्त जी चर्चा होते तर ती आहे जागांचे आरक्षण. D आणि T हे जे आर्टिकल आहे ते जागांच्या आरक्षण संदर्भामध्ये आहे. आर्टिकल D मध्ये काय आहे तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद वगैरे तर त्याच्यामध्ये आरक्षण आहे. आणि T मध्ये काय नगर परिषदामध्ये आहे. तर जागांच्या आरक्षण संदर्भामध्ये काय असलं पाहिजे T असलं पाहिजे. त्यानंतर K आणि ZA यांची जोडी आहे. ठीक आहे, K आणि ZA. K मध्ये काय आहे आपल्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका संदर्भामध्ये आहे. ठीक, K मध्ये काय ग्रामपंचायतीच्या निवडणुका संदर्भामध्ये आहे. आणि ZA मध्ये काय आहे नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच काय ZA ची जोडी कशासाठी असायला पाहिजे नगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात असला पाहिजे. ठीक, म्हणजे काय B चं 3 असलं पाहिजे असं ऑप्शन बघा एकच आहे. म्हणजे एक जरी तुम्हाला याच्यातलं महत्वाचं आर्टिकल माहित असेल तर हा काही क्वेश्चन सहज तुम्हाला सुटला नाही आणि उत्तर तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, तर हे झालं 102 वा प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. ह्याच्यानंतर सोपा आहे हा प्रश्न. नेक्स्ट पेजवर परत जोडायलाचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आता मागच्या ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सेंटरमध्ये ज्या काही तरतुदी आहेत सभागृहाच्या याच्या संदर्भामध्ये कामकाजा संदर्भामध्ये तर त्या तरतुदी विचारल्या होत्या. इथे स्टेटच्या विचारलेल्या आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं बघा की 210 जे आहे तर ते याच्या भाषा संदर्भामध्ये आहे. विधिमंडळातील वापरण्याची भाषा तिकडे 120 होतं. ठीक आहे,
सेंटरमध्ये काय आहे 120, इकडे किती आहे 210 ठीक. त्यानंतर 100 आणि 111 आणि 112 हे सायमल्टेनियसली आर्टिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये 211 मध्ये आपल्याला काय केलं आहे विधिमंडळातील चर्चेवर निर्बंध घातलेला आहे न्यायाधीशांच्या वर्तनासंदर्भामध्ये. आणि 212 मध्ये काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये न्यायालयांनी विधिमंडळाच्या कामकाजाची चौकशी न करणं म्हणजे एकमेकांना अलग अधिकार दिले आहेत किंवा वेगळं केलेलं आहे ठीक आहे. आणि 208 मध्ये जसं तिकडे 78 मध्ये होतं 78 मध्ये होतं तसं इकडे 208 मध्ये आहे कार्यपद्धतीचे नियम आहेत ठीक आहे. तर हे बरोबर आहे. म्हणजेच काय की एक ची जोडी काय यायला पाहिजे 2 असा पर्याय आहे का आहे. त्यानंतर 211चं काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. चौथा जो पर्याय आहे तो योग्य आहे ठीक आहे. तर हे काही महत्वाचे कलम आहेत ज्याच्या संदर्भामध्ये जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जातो ठीक आहे. वैयक्तिक आर्टिकल ज्याच्यावर विचारलं जातं ते मी तुम्हाला सांगितले मागच्या याच्यावर ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. 106वा प्रश्न आहे बघा काय विचारलंय. बॉम्बे विधानसभा अध्यक्ष म्हणून 1937 ते 56 दरम्यान कोणी कामकाज पाहिले असेल ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला जो बॉम्बे विभाग होता किंवा स्टेट होता त्या बॉम्बे स्टेटचे तुम्हाला अध्यक्ष विचारलेला आहे ठीक आहे विधानसभेचे. तर हे गणेश मावळकर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या पण विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते ते लोकसभेचे पण अध्यक्ष राहिले आहेत ठीक आहे. त्यानंतर सयाजी सिन्हा म्हणजे एक नाव हाच प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला आहे त्यांनी की महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर ते पहिले अध्यक्ष कोण होते सयाजी सिन्हा होते. महाराष्ट्र स्थापन कधी झाला 1960 मध्ये स्थापन झालेला आहे ठीक आहे. तेव्हा सयाजी सिन्हा नसणार आहे ठीक आहे कारण ते पहिले अध्यक्ष होते स्थापनेनंतर ठीक आहे. त्यामुळे बी जे आहे ते तुम्हाला बाहेर काढायचं. बी जर तुम्ही पर्यायामध्ये मिळवलं तर कुठला पर्याय शिल्लक राहणार आहे हा ACD पर्याय आहे ठीक आहे. सयाजी सिन्हा म्हणजे पहिले अध्यक्ष होते त्यामुळे मागचे सगळे बरोबर आहे ठीक. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 107वा प्रश्न आहे तर तो छावणी संदर्भामध्ये आहे. कटक मंडळ नावाचा जो टॉपिक आहे आपल्याकडे तर त्याच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी की एक वर्ग 2 छावणी क्षेत्रपालिकेसंबंधी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 50,000पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर त्याला वर्ग 1 असं म्हणतात. म्हणजे 10,000 ते 50,000 ची जी संख्या आहे त्याला वर्ग 2 असं म्हणतात. तर याच्या संदर्भात हा प्रश्न विचारलाय. जनतेद्वारा 9 सदस्य या पालिकेत निवडून येतात असं म्हटलंय. तर टोटल 9 असतात त्यामुळे जनतेद्वारे 9 हे चुकीचं स्टेटमेंट आहे. भारताच्या राष्ट्रपतीद्वारे या पालिकेत 3 लष्करी अधिकारी सदस्य म्हणून नामनिर्देशित केले जातात. तर इथे एकच लष्करी अधिकारी असतो जो काही असेल तो. त्यानंतर खासदार अथवा विधानसभा सदस्य या पालिकेचा सभांना हजर राहू शकत नाही तर सभेला हजर राहू शकतात ते ठीक आहे कारण त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ते येतं ठीक आहे. तर हे विधान चुकीचं आहे त्यामुळे वरीलपैकी एकही नाही. बरोबर विचारलं तुम्हाला वरीलपैकी कुठलंही बरोबर नाही ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 108वा प्रश्न कशा संदर्भामध्ये आहे की खालील विधानापैकी योग्य विधान विचारलं तुम्हाला. 4 जानेवारी 2021 रोजी भारतीय संसदेच्या लोकलेखा समितीची शताब्दी समारोह साजरा करण्यात आला. आता ही लोकलेखा समिती तुम्हाला माहिती आहे की 1919 चा जो इंग्रजांचा ऍक्ट होता त्याच्यानुसार आपली 1921 मध्ये स्थापन झालेली आहे ठीक आहे. म्हणजे 1921 नंतर परत 2021 आलं म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून प्रश्न कदाचित विचारला असेल त्याच्यावर. मात्र हिची जी स्थापना जी आहे किंवा त्याचा जो काही स्थापनेचा दिवस आहे तो 4 डिसेंबर 2021 ला हे फंक्शन झालेला आहे ठीक आहे. इथे 4 जानेवारी 2021 दिलेला आहे तर त्याची डेट चुकीची आहे. तर पॉलिटीच्या पेपर 2 मध्ये जे की करंटशी रिलेटेड बरेचसे टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा डेट ज्या आहेत किंवा इयर जे आहेत ते चुकीचे दिले आहेत किंवा संख्या सुद्धा करंटशी रिलेटेड असलेल्या ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर लोकसभा प्रक्रिया आणि कार्यचरण नियमाच्या 308(1) नियमानुसार लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली. आता हे एवढं महत्वाचं एवढं खोलमध्ये जाऊन हे कलम तुम्हाला लक्षात राहण्याची गरज नाही ठीक आहे. त्यामुळे जो सोपा कंटेंट आहे तर तो आयोग चुकवतं. माझा जो अवघड कंटेंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक नाहीये तर ते वाक्य मात्र बरोबर दिलं आहे ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की जो कंटेंट तुम्हाला माहिती असणं अपेक्षित नाहीये खूप डीप मध्ये आहे तर तो कंटेंट चुकीचा नसतो तर तो बरोबर आहे ठीक आहे. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील महानगरपालिकेसंबंधी खालीलपैकी विधाने विचारात घ्या. काय तर नामनिर्देशित सदस्य हा सभागृहाच्या नेतेपदी नियुक्त केला जाऊ शकत नाही असं म्हटलंय ठीक आहे. जो काही नामनिर्देशित सदस्य आहे तो सभागृहाच्या नेतेपदी निर्देशित केला जाऊ शकत नाही. आता ही माहिती नाही बघूयात आपण वाचूयात पुढचे प्रश्न. कोणताही सदस्य निर्वाचित अथवा नामनिर्देशित सभागृहाच्या नेतेपदी नियुक्त केला जाऊ शकतो असं म्हटलं. म्हणजे एक तर ए तर बरोबर असेल नाही तर बी तर बरोबर असेल ठीक आहे ओके. कारण इथे एकमेकाच्या विरोधी स्टेटमेंट आहे.
नंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत महानगरपालिका आयुक्त हा प्रथमतः एका वेळी राज्य शासन ठरविक त्याप्रमाणे 2 वर्षापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीसाठी पात्र पद धारण करतो असं म्हटलं. ठीक आहे, तर हे जवळपास 3 वर्ष वगैरे अशी असा कालावधी आहे. ठीक आहे, त्यामुळे सी तर इथं हे होणार आहे. तुम्हाला विचारलं काय याच्यामध्ये, हा बरोबर खाली ऑप्शन्स मध्ये दिले तर सी विधान जे आहे ते चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे हे जे 2 पर्याय आहेत ते निघून जातील आणि नामनिर्देशित सदस्य हा सभागृहाच्या नेतेपदी नियुक्त केला जाऊ शकत नाही असं जे काही पहिले जे स्टेटमेंट आहे ते आणि दुसरं स्टेटमेंट आहे त्याच्या विरोधामध्ये की नामनिर्देशित असेल किंवा कुठल्याही प्रकारचा सदस्य असेल तर तो निवडून येऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या दोन्हीपैकी एक चुकीचं विधान असणार आहे आणि याच्यामध्ये बरोबर जे विधान जे आहे ते पहिलं विधान आहे. कारण नामनिर्देशित सदस्य कसा असेल तो जे काही आपण 5 सदस्य नामनिर्देशित करतो तर त्याच्यामधून जर तो सभागृहाच्या अध्यक्षपदी गेला किंवा नेतेपदी गेला तर काय इलेक्टेड मेंबरची काय व्हॅल्यू राहणार नाही. ठीक आहे, त्यामुळे पहिलं विधान हे बरोबर आहे की तो नियुक्त केला जाऊ शकत नाही, तो निर्वाचितच असला पाहिजे. ठीक आहे, तर हे ए बरोबर आहे, बी आणि सी जे आहे ते चुकीचे विधान आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. परत प्रश्न आला कटक मंडळावर. राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 पी नुसार प्रत्येक कटक मंडळ हे नगरपालिका समजले पाहिजे. ठीक आहे, तर शहरी क्षेत्र आहे ते तर जवळपास बरोबर आहे असं म्हणूयात आपण. कटक मंडळास चल आणि अचल अशी दोन्ही संपत्ती मिळवण्याचा व बाळगण्याचा अधिकार नाही असं म्हटलंय. आता ती एक संस्था आहे, जसं ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्या एक संस्था म्हणून प्रेझेंट होतात कोर्टासमोर किंवा कुठल्याही खटल्यामध्ये किंवा इतर ठिकाणी पण. ओके, तर त्यांना चल आणि अचल संपत्ती गोळा करण्याचा अधिकार असतो. नगरपालिकेच्या किंवा कटक मंडळाच्या भरपूर सगळ्या संपत्ती असतात, सभागृह असतात हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चुकीचे ठरेल. केंद्र सरकार राज्य सरकार बरोबर सल्ला मसलत न करता कटक मंडळाच्या भौगोलिक सीमेमध्ये बदल करेल. आता हे कटक मंडळ जे आहेत तर ते राज्यामध्ये असणार आहेत वेगवेगळ्या, तर सल्ला मसलत न करता सीमा ठरवणार आहे का केंद्र सरकार, तर त्याच्यासोबत कन्सल्टेशन असणार आहे राज्यासोबत. ठीक आहे, त्यामुळे याच्यातलं हे जे विधान जे आहे ते सी सुद्धा विधान काय आहे चुकीचं आहे. बरोबर विचारलेलं आहे तुम्हाला कुठलं फक्त याच्यामध्ये विधान बरोबर असणार आहे, केवळ एक विधान जे आहे तर ते बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न. सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या असं म्हटलंय. संसदेच्या संदर्भामध्ये असं विचारलं. ठीक आहे, तर ही सार्वजनिक उपक्रम समिती कुठली आहे, संसदेची आहे. तत्कालीन वित्तमंत्री मोरारजी देसाई यांच्या शिफारशीनुसार 1964 मध्ये सदरभूत समितीची स्थापना झाली असं म्हटलंय. आता 1964 मध्ये समितीची स्थापना झाली हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी रिकमेंडेशन्स हे वेगवेगळ्या लोकांनी केलेलं होतं. ओके, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डाऊट आहे, तर ते बघूयात आपण. याच्या संदर्भामध्ये डाऊट आहे. मूलतः केवळ लोकसभेतील 15 सदस्य या समितीत होते, परंतु 1978 साली तिची सदस्य संख्या 22 पर्यंत वाढवली आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला असताना हे 10+5 होते बरं का, याच्यामध्ये लोकसभेचे पण होते राज्यसभेचे पण होते. नंतर 1974 ला याच्यामध्ये काय केलं आपण, हे 15+7 असे 22 केलेले. ठीक आहे, त्यामुळे 22 होतेच. पहिल्यांदा जे 15 होते त्याच्यामध्ये लोकसभा पण राज्यसभा पण होते, म्हणजे 15चं एक तर 22 केले ते बरोबर आहे. मात्र 1974 ला केले आणि सुरुवातीला पण याच्यामध्ये काय होतं लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य होते, त्यामुळे हे विधान चुकीचे येईल. त्यानंतर श्री संतोष कुमार गंगवार यांची 2022-23 साठी तिच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आता हा करंटचा प्रश्न आहे. ठीक आहे, करंटची फॅक्ट आहे ती तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि अनिल देसाई आणि श्री प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातील संसद सदस्य या समितीचे सभासद होते असं म्हटलं आहे. ठीक आहे, तर हे जे काही करंटचे स्टेटमेंट आहेत 2 तरी बरोबर आहे. बाकी पहिले जे स्टेटमेंट आहे तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई असे आपले 2 समिती आहेत, एक तर अंदाज समिती एक आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती आहे. तर असं मावळणकर आणि कृष्ण मेनन एका समितीचे रिकमेंडेशन केलं होतं आणि जॉन मथाई, आता हे जॉन मथाई संदर्भामध्ये अंदाज समिती आहे, अंदाज समितीच्या स्थापने संदर्भामध्ये जॉन मथाईंनी रिकमेंडेशन केलं होतं. आणि हे जे आहे उपक्रम सार्वजनिक उपक्रम समिती तर याच्यामध्ये मावळणकर पण होते आणि कृष्ण मेनन समिती होती. ठीक आहे, तर ही समिती पहिले जी आहे ती चुकीची आहे, त्यामुळे हे विधान काय असणार आहे चुकीचं असणार आहे. त्यामुळे सी आणि डी विधान जे आहेत ते फक्त बरोबर आहेत आणि हे दोन्ही विधान जे आहेत ते करंटच्या न्यूज मधले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. कॅग संदर्भात विचारलेला, तर हे एक महत्वाचं ऑफिस आहे, प्रत्येक विषयाचा प्रश्न असतो कॅगच्या संदर्भामध्ये. महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपती देतो. आता हे 2 जे व्यक्ती आहेत जे की वित्ताशी संबंधित आहेत, एक तर आहे पहिला कॅग आणि दुसरा आहे फायनान्स कमिशनचे मेंबर आणि चेअरपर्सन. ह्या सगळ्यांचं वेतन जे आहे ते राष्ट्रपती ठरवत नाही, तर पार्लमेंट ठरवतं. ठीक आहे, संसद.
ओके, यांना नेमत जरी राष्ट्रपती असेल तरी त्यांचं पेमेंट करण्याचं काम कोण करतं? संसद करतं. त्यामुळे हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. महालेखा परीक्षक हे लेखा आणि लेखा परीक्षण ही दोन्ही कार्य पार पाडतात. तर हे दोन्ही कार्य पार पाडत होते, पण तुम्हाला माहिती आहे की 1976 ला आपण काय केलं? त्यांचा कायदा चेंज केलेला आहे आणि त्याच्याकडनं आपण अकाउंटिंगचे जे कामं आहेत तर ते अकाउंटिंगचे कामं काढून घेतलेले आहेत. फक्त ऑडिटचं काम तो करतो 1976 पासून. ठीक आहे, तर 1976 पर्यंत हे कामं त्याच्याकडे होते, मात्र नंतर काय हे कामं काढून टाकलेलं आहे. महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते भारताच्या आकस्मिक निधीतून. आता आकस्मिक निधी कशासाठी वापरतो? जर आकस्मिक गोष्टी घडल्या, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल किंवा अजून काही कुठल्या कंडिशन्स असतील तर. ठीक आहे, त्यामुळे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पाहिजे. ठीक आहे, जो काही आपला सामान्य फंड आहे त्याच्यामधून आपण त्याचं पेमेंट करतो, तर आकस्मिक निधीतून नाही करत. त्यानंतर महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत पदावर राहतात असं म्हटलंय. ठीक आहे, तर हा जो कॅग आहे तर तो त्याचं पेमेंट पण पार्लमेंट देतं आणि तो जबाबदार पण कुणाला आहे? पार्लमेंटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जसं आपण पदावरून दूर करतो तसं पार्लमेंट याला पदावरून दूर करतो. त्यामुळे हा राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत कामावर असतो का? तर नाही. जो महान्यायवादी आहे, ठीक आहे, तर महान्यायवादी राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत कामावर राहतो. ठीक आहे, त्यामुळे इथलं जे विधान आहे हे सुद्धा चुकीचं आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर विचारलं तर वरीलपैकी एकही विधान बरोबर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, पुढचा प्रश्न घेऊया. 113वा. ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा प्रत्येक नियमित ग्रामसभेच्या सभेपूर्वी घेण्यात येईल. हे तुम्हाला माहिती आहे गावाकडे असल्यामुळे की जे काही रेग्युलर सभा होते त्याच्या अगोदर महिलांची सभा होते. ठीक आहे, त्यानंतर गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यावर ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण नसते असं म्हटलं. जे काही ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक असेल किंवा इतर कर्मचारी असतील ग्रामपंचायतीमधले, तर त्यांच्यावर ग्रामसभेचं निरीक्षण हे असतं. त्याच्यामध्ये ठराव पास होऊ शकतो, त्यांना कामावरून कमी केलं जाऊ शकतं किंवा ज्या काही कारवाई आहे ती होऊ शकते. म्हणजे याचं शिस्तविषयक नियंत्रण असतं का? तर नक्कीच असतं, इथे नसतं म्हटलंय. ठीक आहे, तर हे विधान चुकीचं ठरणार आहे. ग्रामसभेने किंवा यथास्थित पंचायतीने सूट दिलेली नसेल तर गावात काम करणारे सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहतील असं म्हटलंय. तर हे यांना इथे ग्रामसभा चालू असताना ग्रामसेवक असेल किंवा इतर कर्मचारी असतील तर हे त्यांनी काय असलं पाहिजे? इथे उपस्थित राहायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला बरोबर विधान विचारलं, त्याच्यामध्ये कुठले बरोबर असणारे? ए आणि सी जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, प्रत्येक क वर्ग महानगरपालिका आवश्यक असतील अशा विषय समिती नेमता येतील, परंतु अशा समितीचे सदस्य जे आहेत, हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याची 5 पेक्षा अधिक असणार नाही तेवढी संख्या असते. ठीक आहे, तर ह्या काही पंचायती संदर्भामध्ये असलेल्या जे काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाठांतर करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेबाबत खालील विधान विचारलं की असं म्हटलंय. 1. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षात वर्षातून 30 दिवसापेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी परवानगी शिवाय गैरहजर राहता येते. ठीक आहे, 30 दिवसापेक्षा जास्त गैरहजर राहू शकतो. परत फॅक्च्युअल गोष्टी आहेत, फास्ट घेऊयात आपण. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास 30 दिवसापेक्षा अधिक कालावधीची अनुपस्थिती रजा राज्य शासन मंजूर करत आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट राज्य शासनाकडे जायची गरज अजून नाही, कारण जिल्हा परिषदेची स्थायी समिती वगैरे हे पण आहे, मध्ये अजून पायऱ्या आहेत अजून. ठीक आहे, डायरेक्ट राज्य शासनाकडे जायची गरज नाही असं मला वाटतं. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास जिल्हा अधिकाऱ्याच्या नावे स्वतःच्या सहीनिशी लिहून आपल्या पदाचा राजीनामा देतो. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यास का देईल? वरच असेल ना, विभागीय आयुक्ताकडे देईल किंवा अजून कोणाकडे राज्य शासनाकडे देईल. ठीक आहे, तर ही जे सिरियल आहे तर ही चुकीचं आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षास अध्यक्षाच्या नावे स्वतःच्या सहीनिशी लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. तो उपाध्यक्ष जो आहे तर तो अध्यक्षाला देऊ शकतो. त्यामुळे डी विधान 100% बरोबर आहे. आता बघा, सी विधान जे आहे ते 100% चुकीचं आहे. ठीक आहे, सी तर काढून टाकलं तर आपल्याला माहिती आहे की ए पण बरोबर आहे, डी पण बरोबर आहे. ठीक आहे, मग उत्तर काय येणार आहे? ए आणि डी. तर हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास 30 दिवसापेक्षा अधिक कालावधी अनुपस्थित रजा राज्य शासन मंजूर करत नसून अजून मध्ये स्टेप आहे, स्थायी समिती वगैरे ज्या तर त्या किंवा जिल्हा परिषद स्वतः पण करू शकतो. ओके, तर हे दोन विधान जे आहेत ते चुकीचे आहेत. ए आणि डी विधान जे आहे तर ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. महाराष्ट्राचे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचार. ठीक आहे, बरोबर नाही. एक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा. ठीक आहे, 3 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे कारण हे मोठं पद आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे. ठीक आहे, इथे 5 असायला पाहिजे. त्यानंतर न्यायमूर्ती S.T. कोतवाल हे पहिले लोकायुक्त होते. ठीक आहे, आता जवळपास
बरेचसे लोक आयुक्त झाले आहेत. त्यापैकी पहिले जे आहेत ते असं म्हटलं की कोण होते, कोतवाल हे होते. तर बरोबर आहे. संजय भाटिया हे उपलोकायुक्त म्हणून 2020 ला कार्यरत होते असं म्हटलं, कारण करंटशी संबंधित त्याला दिलेला आहे. आणि सध्या 11वे लोकायुक्त कार्यरत आहेत असं म्हटलं. ठीक आहे, तर हे सुद्धा सध्या 11वे लोकायुक्त हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही बरेचसे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये अपडेट होणार आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की संजय भाटिया हे आता उपलोकायुक्त म्हणून अपॉइंट झालेले आहेत आणि आता सध्या 11वे लोकायुक्त म्हणून VM कानडे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कानडे जे आहेत ते सध्या आता VM कानडे हे त्याचे अध्यक्ष आहेत सध्या लोकायुक्त आहेत. ठीक आहे, तर हे चेंज होणारा डेटा आहे, तर तो तुम्हाला अपडेट राहिला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणती उत्तम अर्थसंकल्प बनवण्याची तत्वे आहेत असं म्हटलं. ठीक आहे, तर अर्थसंकल्प उत्तम कसा बनतो याची तत्वे तुम्हाला विचारलेले आहे. एक, अंदाज महसुली तत्वावर असावेत असं म्हटलंय. इस्टिमेट शुड बी ऑन रेव्हेन्यू बेसिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, जे काही तुम्हाला माहित असेल की बजेटिंगचे जे काही रूल्स आहेत किंवा तत्वे आहेत तर ते पुस्तकामध्ये जसे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इस्टिमेट शुड बी ऑन द रेव्हेन्यू बेसिस असं म्हटलंय. अंदाज विभागवार असायला पाहिजे म्हटलंय. इस्टिमेट शुड बी ऑन डिपार्टमेंट बेसिस. ठीक आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे अंदाज आहेत तर त्या डिपार्टमेंटनुसार आपल्याला ह्या डिपार्टमेंटला एवढा खर्च आहे, त्या डिपार्टमेंटला एवढा खर्च आहे, तर असं मांडलं पाहिजे. तर हे योग्य आहे. अजून जास्त हे विभागवार असला पाहिजे, अंदाज जवळचे असला पाहिजे असं म्हटलं की इस्टिमेट शुड बी क्लोज असं म्हटलंय. ठीक आहे, की जवळचे अंदाज असले पाहिजे, ते पण जवळपास बरोबर आहे असं म्हणत आपण. महसुली आणि भांडवली बाबी एकत्रित करणे असं म्हटलंय. तर महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा वेगळा दाखवायचा हा एक महत्वाचा रूल आहे बजेटमधला. ठीक आहे, की महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा जो आहे तर तो वेगळा दाखवला पाहिजे, हे महत्वाचा रूल आहे. ठीक आहे, तर हे डी जे विधान काय ते काय असलं पाहिजे उत्तरामध्ये नसलं पाहिजे. आता डी जर नसेल तर हा पर्याय कटून जाईल, डी जर नसेल तर हा पर्याय कटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा, अंदाजपत्रक निव्वळ तत्वावर असावा, सकल नसावा असं म्हटलंय की बजेटिंग शुड बी नेट अँड नॉट ग्रॉस. आता नेट बजेट आपल्याला म्हणता येईल का की ह्या एखाद्या गोष्टीला एवढाच खर्च येणार आहे असं म्हणता येईल का? तर नाही. एक ग्रॉस बेसिसवर आपण बजेट मांडतो की रस्ते बनवायला एवढा खर्च येईल. ठीक आहे, नेट असतं का ते एक्झॅक्टली असतं का? तर नाही. ग्रॉस की 1000 करोड रस्ते बनवायला. ठीक आहे, तर हे नेट नसायला पाहिजे, तर हे ग्रॉस लेवलवर आपण अंदाज ठरवतो. त्यामुळे हे डी जे आहे ते सुद्धा काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. त्यामुळे अंदाज महसुली तत्वावर असावेत किंवा विभागवार असावेत, या दोन्हीमध्ये एक सेंटेन्स बरोबर आहे. मग अंदाज हे विभागवार तत्वावर असतात. ठीक आहे, त्यामुळे ए जे आहे ते सुद्धा ऑप्शनमधून कट होणार आहे आणि उत्तर तुमचे येणार आहे बी आणि सी. एक तर आहे अंदाज विभागवार असावेत आणि अंदाज हे जवळचे असावेत, खूप त्याच्यामध्ये डिस्टन्स असू नये. ठीक आहे, की लागणार 1000 कोटी आणि आपण लिहिले 10,000 कोटी. ठीक आहे, एवढे पण अंदाज चुकीचे नसावे. ठीक आहे, तर हे काही महत्वाचे तत्व आहेत अर्थसंकल्प तयार करत असताना. याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे, पाठांतराची काही गरज नाही. थोडासा विचार जरी केला व्यवस्थित पद्धतीने तर त्या आपण अंदाजापर्यंत पोहोचूया, उत्तरापर्यंत पोहोचूया. ठीक आहे, नेक्स्ट 118. राज्याच्या मुख्य सचिवासंबंधी खालीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत असं म्हणतो. असत्य आहेत असं विचारले. त्याचे अधिकार आणि कार्य कॅबिनेट सचिवापेक्षा खूप अधिक आहे. आता हे दोघांची जी तुलना आहे, आपल्या राज्याचा जो मुख्य सचिव आहे तो आणि कॅबिनेट सचिव याच्यामध्ये तुलना होत राहते आणि प्रत्येक वर्षी जेव्हा प्रश्न विचारला आहे तर कॅबिनेट सेक्रेटरी प्लस अजून पीएमओ ऑफिस आहे सेंटरला हे तुम्हाला माहित असेल की जे कॅबिनेट आहे ते कॅबिनेटचं काम करण्यासाठी काय असतो, कॅबिनेट सेक्रेटरी असतो. ठीक आहे, त्यानंतर पीएमचं काम करण्यासाठी काय असतं, हे पीएमओ ऑफिस असतं. ठीक आहे, आणि सगळ्या जे इतर मंत्री आहेत किंवा विभाग आहेत त्यांचं काम करण्यासाठी काय असतं, तर हे सेक्रेटरिएट असतं. ठीक आहे, सेक्रेटरिएट म्हणजे ह्या 3 शाखा आहेत. ह्या 3 शाखाचं काम करण्यासाठी वेगवेगळे लोक आहेत. मात्र स्टेट लेवलवर काय, ह्या सगळ्यांचं काम करण्यासाठी जवळपास एकालाच भूमिका दिलेली आहे. त्याचं नाव काय आहे, आपला जो काही चीफ सेक्रेटरी म्हणून आपण स्टेटमध्ये त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचे जे काही अधिकार आहेत कुणाचे, राज्याच्या मुख्य सचिवाचे, हे कॅबिनेट सचिवापेक्षा खूप अधिक आहेत का? तर आहेत, कारण तिघांचं पण तो काम एकटा करतोय. पहिलं विधान बरोबर आहे. राष्ट्रपती शासन आणल्याने त्याच्या राज्य प्रशासनातील स्थितीमध्ये पदामध्ये परिणाम होत नाही असं म्हणतो. जेव्हा राष्ट्रपती राजवट लागवली जाते तेव्हा मुख्यमंत्री नसतो काम करायला. त्यामुळे मेन जो ऑफिसर आहे स्टेटचा तो कोण असणार आहे, तो मुख्य सचिव असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याच्या पदामध्ये परिणाम होतो का, त्याच्या पोझिशन बद्दल नक्की होतो, कारण तो मेन ऍडमिनिस्ट्रेटर होतो स्टेटचा.
ठीक आहे, इथं होत नाही असं म्हटलंय, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं येईल. ठीक आहे, त्याच्याशी तुलना करता येईल असा केंद्र सरकारमध्ये अधिकारी नाही, कारण का तिघांचे तो काम करतो. ठीक आहे, तर सेंटरमध्ये असं त्याच्याशी तुलना करा असा कुठलाही अधिकारी नाहीये, त्यामुळे ही विधानसभा बरोबर आहे. विचारलंय काय असत्य, असत्य कुठलं आहे तर राष्ट्रपती राजवटीमध्ये तो मेन चार्ज घेतो तो स्टेटचा. ठीक आहे, मेन चार्ज अगोदर कोणाचा असतो, मुख्यमंत्र्याचा असतो, मात्र मेन ऍडमिनिस्ट्रेटर तो होतो. ठीक आहे, तर हे असेल 118चं उत्तर. त्यानंतर बघा नेक्स्ट 119वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे असं म्हटलं. आता बिनचूक थोडंसं डिस्टर्ब हे होतं, करेक्ट इंग्लिशमध्ये वाचायचं, करेक्ट विचारलं तुम्हाला. या समितीत किमान 40, त्याच्यामध्ये किमान 30 असतात बरं का, आणि मॅक्झिमम 50 पण त्याच्या अजून जे असू शकतात, पण 30 ते 50 मध्ये रेंज दिलेली आहे. ठीक आहे, तर हे विधान लगेच चुकीचं आहे. राज्य शासनाकडून 5 सदस्य नामनिर्देशित केले जातात असं म्हटलेलं आहे. तर बघूयात, आपल्याला फिक्स माहिती नाहीये, पण फिक्स माहिती आहे की पहिलं चुकीचं आहे. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओके व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यात राहणारे संसद सदस्य व विधानसभा सदस्य हे त्याचे पदसिद्ध सदस्य असतात असं म्हणतात. आता जिल्हाधिकारी तर आपल्याला माहित आहे. ओके, जिल्हाधिकारी तर त्याचे सचिवच असतात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण त्याच्यामध्ये असतातच, मुख्य कार्यकारी तो सुद्धा याच्यामध्ये असू शकतो. तर बघूयात आपण. पहिला विधान आपल्याला माहिती की एकदम चुकीचा आहे. पहिलं याच्यामध्ये ए आहे असे पर्याय कट करा, इथं पण ए आहे. ओके, आणि हे इथे जे काही राज्य शासनाकडून 5 नामनिर्देशित सदस्य आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही, मात्र डी सी माहिती आहे. त्यामुळे बी आणि सी जे असणार आहे ते काय असणार आहे, त्याच्यामध्ये बरोबर असणार आहे. ठीक आहे, ओके. पहिलं जे विधान जे आहे ते चुकीचं आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट माहिती असणारे सगळे हे प्रश्न आहेत, इन्फॉर्मेशन जास्त त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट घेऊयात आपण. केंद्रीय महसूल मंडळ कायदा डॅश डॅश अन्वये महसूल विभागांतर्गत 2 वैधानिक मंडळे म्हणजे ठीक आहे, महसुलाचं जे काही विभागणी आहे तर ते 2 याच्यामध्ये केले, एक तर इन्कम याच्यामध्ये आणि दुसरं जे आहे तर ते एक्साईज वगैरे असे. ठीक आहे, तर हे 2 जे काही डिवायडेशन आहे ते 1963च्या कायद्याने ते केलेलं आहे. ठीक आहे, 120 ऍक्च्युअल आहे, 121 सॉरी काय आहे, खालीलपैकी कोणत्या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की महसूल रेकॉर्ड हे शीर्षकाचे दस्तऐवज नाही, ते केवळ ताब्याबाबत गृहीत धरते असं म्हटलं. ठीक आहे, आता हे सगळं फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिला जो काही खटला जो आहे तर तो त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट हे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स आहेत काही. नंतर पुढचा प्रश्न घेऊया. राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश मध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ठीक आहे, आता 51 ए मध्ये जे आहे ते कर्तव्य दिले आहे बघा. ठीक आहे, आता हे 51 ए मध्ये पहिलं जे कर्तव्य जे आहे ते लगेच महिलांशी संबंधित नाहीये. ओके, देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहे. ठीक आहे, मग दुसरं उत्तर काय असणार आहे, 51 ई जे आहे ते. ठीक आहे, बंधुभाव जिथे आहे, बंधुभावाच्या ठिकाणी महिलांचा आदर करणे हे सुद्धा तिथं दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय असणार आहे, 51 ई. भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश मध्ये मोफत कायदेविषयक मदतीची तरतूद दिली. आता हे जे कलम आहे तुम्हाला माहिती आहे की 42 घटना जी केली आपण, त्यानुसार आपण वेगवेगळे कलम ऍड केलेले आहेत. त्यानुसार आपण माहिती आहे की 39 ए जे आहे तर ते लीगल एड, फ्री लीगल एड संदर्भामध्ये आहे. तर सोपे प्रश्न आहेत. पुढचा खालचा प्रश्न घेऊया 124 वा. 124 बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा कलम डॅश डॅश अन्वये प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हे स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे म्हटलं. ठीक आहे, आता हे सगळ्या फॅक्च्युअल सगळे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. हा जो काही कायदा आहे RT 2009 चा, तर त्याच्यामध्ये 9A मध्ये काय सांगितलेलं आहे, प्राथमिक शिक्षण देणे हे स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य असं सांगितलं. ठीक आहे, तर हे स्थानिक प्राधिकरणाचे जे काही कर्तव्य जे आहेत ते 9 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य, त्यानंतर जिल्हा परिषदेचे कर्तव्य, राज्य शासनाचे कर्तव्य असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर 9A त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला भारतातील कोणत्याही न्यायाधिकरणाने दिलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा आदेशावर विशेष विनंती अपील दाखल करण्यास अधिकार देते असं म्हटलं. ठीक आहे, तर इंग्लिशमध्ये तुम्ही जर वाचलं तर तिथं स्पेशल लीव्ह असं म्हटलं.
की असा खटला की जिथे त्याचं कुठं अपील करावं हे सांगितलेच नाहीये, किंवा एक महत्वाचा एखादा खटला, ठीक आहे, की त्याच्यामध्ये एक प्रोसेस नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही काय करू शकता, अपील करू शकता. आता याचा बॅकग्राऊंड काय आहे, कारण काय, आर्टिकल 134 मध्ये तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल 134 मध्ये हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये कशासाठी अपील करायचं हे सांगितलंय. म्हणजे दिवाणी न्यायालयात कसं करायचं, त्यानंतर नागरी खटल्यामध्ये, दिवाणी खटल्यामध्ये कसं करायचं, फौजदारी खटल्यामध्ये कसं करायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. ठीक आहे. आता हे कुठल्याच खटल्यात बसत नाही, तर आपण अपील कसं करू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये. ठीक आहे. तर मग हे 136 आर्टिकल मध्ये दिलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्पेशल लिव्ह आहे. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम -, नुसार कृषी प्रयोजनासाठी वापरलेली जमीन जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने कोणत्याही आकर्षक कारणासाठी वापरली जाऊ शकते असं म्हटलंय. ठीक आहे. तर हे सगळे फॅक्च्युअल कलम जे आहेत ते विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये की 106 याच्यामध्ये एक जे कलम आहे 42 एक जे कलम आहे, तर हे त्याचं काय आहे, इतर कारणासाठी आकर्षित कारणासाठी वापरली जाऊ शकते जमीन. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊयात आपण. बघा काय आहे, डॅश डॅश या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्कस मधील रोजगारावर बंदी घालण्याचे निर्देश दिले. तर सर्कस मध्ये कोण काम करतात, तर बालक करतात. ठीक आहे. हे बालक जवळपास काम करतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. माझा खटला तुम्हाला विचारला, तर त्याच्यामध्ये बालकाशी संबंधित सगळ्यात मोठी संस्था कुठली आहे. ठीक आहे. तर हे बचपन बचाव आंदोलन आहे. ठीक आहे. ओके. तर हे सहज गेस करण्यासारखा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, रामसर अधिवेशन तुम्हाला माहिती आहे कशा संदर्भामध्ये आहे. आता हा पर्यावरणाचा प्रश्न झाला जॉग्राफी मधला, हे वेटलँड संदर्भामध्ये आहे. ओके. तर हे रामसर अधिवेशन, रामसर कन्व्हेन्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 129, केंद्र सरकारला पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या डॅश डॅश अंतर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि ते प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्याची व्यापक अधिकार देण्यात आले आहेत असं म्हटलंय. ठीक आहे. तर हे तुम्हाला आर्टिकल दिसणार की ज्याच्यानुसार केंद्र सरकारला आपण व्यापक अधिकार दिले. तर आता हे आर्टिकल कुठलं आहे, आर्टिकल 3 आहे याच्यामध्ये. ठीक आहे. 3 आणि 5 जे आर्टिकल आहेत ते बऱ्यापैकी याच्या संदर्भामध्ये आहेत, केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये आहे. ठीक आहे. तर हे सहज येऊन जाईल तुम्हाला. जर पाठांतर असेल तर त्याच्यामध्ये पाठांतराला जास्त महत्व आहे पार्ट 2 मध्ये. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण, महाराष्ट्र जमीन महसूल संदर्भामध्ये जरा अवघड प्रश्न विचारले गेलेले होते. ठीक आहे. तर हे कलम 22 आहे याच्या संदर्भामध्ये. कोणत्या कलमा अंतर्गत विशेष कारणासाठी जमिनी देण्याची तरतुदी केल्या आहेत. विशेष कारणासाठी जमीन द्यायची असेल तर ते कलम कुठला आहे, कलम नंबर 22 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण, 131वा, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 च्या तरतुदीनुसार शिक्षकांसाठी दर आठवड्याला किमान कामकाजाच्या तासांची संख्या दिली आहे. ठीक आहे. तर किमान किती शिकवलं पाहिजे दर याच्यामध्ये. ठीक आहे. तर किती आहेत ते 45 तास आहे. दर आठवड्यामध्ये 45 तास त्यांनी काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर ही एक संख्या आहे. जे काही निकष घालून दिलेले आहेत आरटी मध्ये शिक्षकाच्या संदर्भामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये, तर ते निकष तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालयाच्या कोणत्याही निकाल किंवा आदेश विरुद्ध अपील कुठे केलं जाऊ शकतं, तर ते हायकोर्टामध्ये. ठीक आहे. तर हे करंटचा पण इश्यू होता बराचसा, मागे केसेस होता, त्या हायकोर्टामध्ये त्याचं अपील होतं. साधी गोष्ट आहे. नेक्स्ट त्यानंतर पुढे जोड्यावर प्रश्न विचारला परत, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या काही तरतुदी आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता हे पर्टिक्युलरली तुम्हाला कलम जे आहेत ते काय माहिती असले पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कलम 66 जे आहे ते संगणक प्रणालीसह हॅकिंगच्या संदर्भामध्ये आहे. 67 जे आहे तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेली माहिती प्रकाशित करणे. 67 मध्ये उप आर्टिकल्स आहेत बघा, तर ते सगळे पोर्नोग्राफी किंवा याच्याशी संबंधित आहे. तर हे एक जे आहे तरी तुम्हाला माहिती असू शकतं. त्यानुसार 20 जे आहे ते 4 असला पाहिजे अशी बरेचसे पर्याय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे 3, 4, 1, 2 अशा पद्धतीने आहे. ओके. तर ही परत फॅक्च्युअल माहिती त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट पुढचा घेऊयात प्रश्न, जास्त एक्सप्लेन करत नाही, फॅक्च्युअल माहिती. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी आहे तर त्या अंतर्गत जिल्हाधिकारीपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचे निर्णय दिला असेल तर
डॅश डॅश दिवसांची मुदत संपल्यानंतर अपील करता येत नाही असं म्हटलं. मुदतीचा कालावधी आता हा 30 किंवा 60 असू शकतो, असा मध्ये असणार नाहीये. ठीक आहे, तर हे 60 दिवसाचा कालावधी आहे. ठीक आहे, तर हे गेस करू शकतो आपण. ओके, 60 दिवसाचा तो कालावधी आहे. नेक्स्ट, लोकपाल आणि लोक आयुक्त कायदा 2013च्या कलम 63 नुसार प्रत्येक राज्यासाठी डॅश डॅश म्हणून ओळखली जाणारी संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. आता हे तुम्हाला माहित आहे की लोकपालच्या संदर्भामध्ये जे काही कायदे आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच प्रश्न विचारले लोकपाल कायद्यावर आपल्याला 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर लोकपालचा कायदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यावा लागेल. याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक राज्यासाठी लोकायुक्ताची स्थापना आपण केली पाहिजे. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असणार आहे, प्रत्येक राज्यासाठी एक कंपल्सरी काय आहे, लोकायुक्त आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे, एक लोकसेवक डी हा पी ला त्याच्या अधिकृत कागदपत्रावर वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी 10,000 रुपये देण्यास सांगतो. डी लाच घेतल्याबद्दल दोषी आढळल्यास असं म्हटलं. आता लोकसेवक लाच घेण्यासाठी दोषी आढळला आहे तर त्याला शिक्षा किती आहे, तर 3 ते 7 वर्षाची कॉमन शिक्षा ह्या याच्यामध्ये आहे, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, ह्या कायद्यामध्ये 3 ते 7 वर्ष ही कॉमन शिक्षा आहे. 3 ते 7 वर्षाच्या मध्ये होणार आहे शिक्षा. ओके, नेक्स्ट, बघा, हा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये खालील विधानांचा विचार करा. एक, कॅपिटेशन फी म्हणजे शाळेने सूचित केलेल्या फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची देणगी किंवा योगदान किंवा पेमेंट्स. कॅपिटेशन फीस म्हणजे काय, कुठलीही अशी देणगी किंवा कुठल्याही एक्स्ट्रा शाळेच्या फीस व्यतिरिक्त तुम्ही मागवताय तर त्याला काय म्हणणार, कॅपिटेशन फीस असं म्हणणार. या कायद्यातील समावेश असलेल्या कोणतीही गोष्ट मदरसे, वैदिक पाठशाळा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना लागू नाही. आता आरटीईच्या काही गोष्टी अशा ज्या आहेत त्या ह्या मदरसा आणि वैदिक शाळांना लागू नाहीयेत, कारण का आर्टिकल 30 अंतर्गत आपण ह्या अल्पसंख्याकांना संरक्षण दिलं आहे. ठीक आहे, तर हे अपवाद आहे, तर हे दोन्ही विधाने काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात. पालक आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 अन्वये खालीलपैकी कोणते कलम, मेंटेनन्स ट्रिब्युनल. आता हे ट्रिब्युनल 2 कलमामध्ये आहेत बघा. एक तर आहे कलम नंबर 7 मध्ये पहिली ट्रिब्युनल आहे आणि त्याचा अपील नंतर जिल्हाधिकारी काय करू शकतो आपण, आर्टिकल 15 मध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, तर हे आर्टिकल 7 आणि 15 हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. तिथं 7 चं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर हे 7 नुसार आपण ट्रिब्युनल स्थापन करतो त्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत. ठीक आहे, त्यांना न्याय देण्यासाठी. तर हे कलम नंबर 7. त्यानंतर पुढचा प्रश्न, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील खालीलपैकी कोणते कलम दिवाणी न्यायाच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेशी संबंधित आहे. दिवाणी न्यायाचे अधिकार त्यांना प्राप्त आहेत असं म्हटलं आहे. आता ह्या कायद्यामध्ये एकूण 17 कलम आहेत बघा. ठीक आहे, आता सगळ्यात तरतुदी झाल्यानंतर आपण असं म्हणतो की याला दिवाणी न्यायाचे अधिकार आहेत. सगळ्यात शेवटचे कलम असले पाहिजे. एकदम शेवटच्या कलमामध्ये काय असतं, तर केंद्र सरकार, राज्य सरकार हे रूल्स बनवू शकतो वगैरे असं. 17 कलम आहेत, तर हे 17, 15, त्यानंतर 16 हे कलम तर याच्यामध्ये असणार नाही आहेत. ठीक आहे, मग इथे आर्टिकल 13 जे आहे, आर्टिकल 13 मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये हे रूल मर्यादेशी संबंधित आहेत. दिवाणी न्यायालयाचं त्याच्या आपल्याला अधिकार आपण दिलेले आहेत हे चौकशी संदर्भामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट घेऊयात आपण प्रश्न. ही संज्ञा सामान्य कायदा आणि नैतिक तत्वे यांच्यातील जवळचा संबंध व्यक्त करते व काय योग्य आणि काय चुकीचे आहे हे वर्णन करते. स्वाभाविक न्याय, कृत्रिम न्याय, नैसर्गिक न्याय. आता सिलेबसचा पॉइंटच काय आहे, नॅचरल जस्टिस आहे, नैसर्गिक न्याय. तर तुम्ही सिलेबस वाचला तरी हा क्वेश्चन सहज सुटणार आहे. हे नॅचरल जस्टिस पाहिजे. ठीक आहे, 141 3 उत्तर आहे. त्यानंतर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आहे असं म्हटलंय. ठीक आहे, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस ही भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. तुम्हाला माहिती आहे, न्याय, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस 3 प्रकारचा न्याय त्याला आपल्याला हे करायचंय. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांची हमी देते. अधिनियम तयार करताना विचार घेतलेल्या राज्य धोरणाची मार्गदर्शक हे कुठं सगळं आहे, तर हे सगळे याच्यामध्ये आहेत, आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेले हे सगळे तत्व आहे. ठीक आहे, तर हे सहज मिळेल. 142 काय असलं पाहिजे, एक उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढे 143 बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 खालीलपैकी कोणते कलम कुटील जमीन क्षेत्राच्या सीमा सरळीकरणासाठी संबंधित आहे असं म्हटलंय. ठीक आहे, तर डील विथ द स्ट्रेटनिंग आउट crooked boundaries of the land किंवा फील्ड असं म्हटलं. हा परत फॅक्च्युअल प्रश्न आहे 143 चा. हे 137 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचे काही आर्टिकल्स जे आहेत ते विचारलेले आहेत. थोडेसे अवघड आर्टिकल्स हा लास्ट एक्झाम मध्ये त्यांनी विचारलेले आहेत महसूल संहिते संदर्भामध्ये. परत हा माहिती तंत्रज्ञान कायद्यावर आहे. संगणक नेटवर्क म्हणजे असं विचारलं. ठीक आहे, संगणक नेटवर्क म्हणजे
काय नेमकं? एक किंवा अधिक संगणकाचे परस्पर कनेक्शन खालीलपैकी कोणत्या मार्फत होते असं म्हटलं आहे. ठीक आहे. एक द यूज ऑफ सॅटेलाइट करून आपण जोडू शकतो. द यूज ऑफ टेरेस्ट्रियल लाईन असं म्हटलंय. द यूज ऑफ मायक्रोवेव्ह असं म्हटलेलं आहे. द यूज ऑफ FCFS असं म्हटलेलं आहे. त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला याच्यामध्ये दिलेला नाही. ठीक आहे. तर हे टेरेस्ट्रियल लाईन आपण टाकू शकतो, त्याच्यानुसार आपण नेटवर्क जोडून हे शकतो. सॅटेलाइट करतो, मायक्रोवेव्ह सुद्धा आपण याच्यामध्ये करतो. आणि इथे जर आता हे FCFS जे आहे तर ते असेल तर इथे ऑल ऑफ द अबव्ह हा पर्याय पण नाही आहे. त्यामुळे ABC जे आहेत ते सहज आपण गेस करू शकतो. हे डी पर्याय जो आहे तो आपण याच्यामधून गाळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे 145 बघा. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 तर सार्वजनिक सेवक का बरं आपण सगळी कारवाई करतोय ह्या कायद्याअंतर्गत. ठीक आहे. तर तुम्ही सार्वजनिक सेवकाची व्याख्या दिलेली आहे. मला वाटते 2C मध्ये सार्वजनिक सेवकाची व्याख्या दिली आहे. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? सरकारच्या सेवेतील कोणती व्यक्ती येते, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सेवेतील कोणती व्यक्ती येते, राज्य सरकारने स्थापन केलेल्या महामंडळाच्या सेवेत असणारी व्यक्ती यायला पाहिजे, कोणती व्यक्ती जी पदाधिकारी असणारे त्यास मतदार यादी तयार करण्याचा अधिकार दिला तर ही सुद्धा व्यक्ती त्यामध्ये यायला पाहिजे. वरीलपैकी सगळे जे आहेत त्याच्यामध्ये त्या व्याख्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. तर सरकारच्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके. नेक्स्ट, पर्यावरण अधिनियम 1986 च्या कलम 2E नुसार डॅश म्हणजे कोणताही पदार्थ जे त्याच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मामुळे किंवा हाताळणीमुळे मानवाला किंवा इतर जीवन प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव मालमत्ता किंवा पर्यावरणास हानी पोहोचवण्यास जबाबदार असतो. आता याच्यामध्ये अनिश्चित पदार्थ, सर्वशक्तिमय पदार्थ, पर्यावरण संरक्षण कायदा कशा संदर्भात आहे? धोकादायक पदार्थ संदर्भामध्ये आहे. तर ते सहज सुटण्यासारखा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय? धोकादायक पदार्थ तो आहे. ठीक. नेक्स्ट, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण अधिनियम 2007 च्या कलम 4A नुसार जो ज्येष्ठ नागरिक स्वतःची देखभाल करू शकत नाही त्याला कलम 5 अंतर्गत डॅश विरुद्ध अर्ज करता येतो असं म्हटलंय. आता कुणाच्या विरोधामध्ये न्याय देतो हा कायदा? ठीक आहे. तर पालकांना न्याय देतो. कुणाच्या विरोधामध्ये? मुला किंवा नातेवाईक जर त्याला पोचत नसतील तर किंवा त्याचं मेंटेनन्स करत नसतील तर. मग हे काय? राज्य सरकार चुकीचं आहे. नातेवाईक एक किंवा जास्त संज्ञान आपत्ती, एक तर आहे नातेवाईक, दुसरा आहे आपत्ती. ठीक आहे. संज्ञान आपत्ती 18 वर्षाचा मोठा. ओके. तर योग्य उत्तर काय? दोन्ही 147. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 च्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत लोकपालाच्या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे? ठीक आहे. आता इथं अजून थोडासा डीप क्वेश्चन विचारलेला आहे आणि लोकपालाच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे कलम 25 याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये त्याचे जे काही सुपरवायझरी पॉवर्स आहेत तर ते सगळे पॉवर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हा एक कायदा आपल्याला परत व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण 149. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम डॅश नुसार कोणतीही व्यक्ती जी संगणक संसाधनाशी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक स्त्रोत कोडला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने नष्ट करते किंवा बदलते त्यामुळे प्रभावित व्यक्तीला नुकसान भरपाईच्या मार्गाने नुकसान भरपाईसाठी तो जबाबदार असेल असं म्हटलंय. ठीक आहे. तर हे नुकसान भरपाई ती जी व्यक्ती करते तर त्याच्या नेमकं कुठल्या कलमानुसार असं म्हटलेलं आहे? तर ही कलम 43 नुसार कोणतीही व्यक्ती संगणक संसाधनाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक स्त्रोत कोडला नुकसान पोहोचवण्यासाठी शिक्षा दिली आहे किंवा त्याचं तरतूद याच्यामध्ये केली आहे आर्टिकल 43 मध्ये. ठीक आहे. तर हे सुरुवातीच्या आर्टिकल त्याच्यामध्ये कसं आहे? 43, 45 पासून पुढे चालू होतं. 46 मध्ये तर तुम्हाला माहित आहे की तो अधिकारी आपण नेमला आहे आर्टिकल 46 नुसार. मग हे 23, 24 आणि 34 तरी अगोदरचे कलम गळून जातील. 46 आणि 43 मध्ये तुम्हाला लॉजिक लावायचं तर 46 मध्ये तर ऑफिसर आहे महत्वाचा, 43 मध्ये हे तरतूद असणार. ठीक आहे. पुढे 150. अनुसूचित अट्रॉसिटी ऍक्ट 1989 च्या कलम 4(1) नुसार डॅश हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने एक किंवा अधिक जिल्ह्यामध्ये अतिविशेष न्यायालय. आता हे अतिविशेष न्यायालय किंवा विशेष न्यायालय कोण स्थापन करतं? राज्य सरकार करतं. मग हे कोण असणार आहे? राज्य सरकार स्थापन करणार आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं ओके. तर अशा पद्धतीने आपण 150 प्रश्न जे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. शेवटचे जे 50 प्रश्न आहेत तर ते मुख्यतः हे कायदे आणि इतर जो काही पार्ट आहे पार्ट 2 मधला तर त्याच्याशी फॅक्च्युअल गोष्टीवर आधारित आहे. ठीक आहे. आता इन शॉर्ट जर तुम्हाला एक अनालिसिस सांगायचं असेल या क्वेश्चन पेपरचं तर कसं आहे की जवळपास 101 प्रश्न जे आहेत तर ते मेन जे कोर क्वालिटी आपण असं म्हणूयात की त्याच्यावर आधारित असलेले आहेत आणि 51 प्रश्न पार्ट 2 वर. ठीक आहे.
त्याच्यापेक्षाही आपण असं म्हणू शकतो की आता पार्ट 2 चा बराचसा भाग हा लक्ष्मीकांत पुस्तकावरचा आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये 100 प्रश्न इन्क्लूड केले. अदरवाईज हे 75-75 असं जवळपास डिस्ट्रीब्युशन असेल. ठीक आहे. परंतु जे काही कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत तर ते पहिल्या पार्टवर आहे आणि सेकंड पार्टवर पूर्ण माहितीपर प्रश्न आहेत. त्यासोबतच बरेचशा प्रश्न जे आहेत तर ते काय करंट अफेअर्सवर विचारले आहेत, म्हणजे निवडणुका याच्यामध्ये कव्हर केल्यात, करंटचे जे काही अध्यक्ष किंवा कोणी नेमणूक झालेली असेल तर त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काही संस्थांना 100 वर्ष वगैरे असं झालं असेल तर त्याची करंटशी रिलेटेड असलेली इव्हेंट विचारलेली आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढचा वर्षाचा जो पेपर आहे तर तो देताना लक्षात ठेवायचा आहे की आयोगाचा ट्रेंड कसा आहे. तर बरेचसे क्वेश्चन्स असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी माहिती असणं कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. उलट त्या फॅक्च्युअल गोष्टी पाठ करणं सोपं आहे. ओके. पार्ट 2 मध्ये बऱ्याचशा फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या सहजासहजी पाठ होणार आहेत. करंट अफेअर्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला त्याच्यासाठी जे काही पुस्तक करंट अफेअर्स येतं त्या काळामध्ये तर ते रिवाईज करणं, त्यातील पॉलिटिकल इव्हेंट जे आहेत ते रिवाईज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 2021चा पेपर घेऊन परत आपण भेटणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2021च्या असंच 150 प्रश्नाचं जे काही एक्सप्रेशन आहे तर ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. थांबूया तिथे. धन्यवाद.